सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला। यावेळी शेतकऱ्यांनी चंद्रकांत पाटलांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला। यावरून आंदोलक शेतकरी आणि चंद्रकांत पाटलांमध्ये जोरदार खडाजंगी देखील झाली आहे। आंदोलकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याच्या पूर्व भागात तारई योजनेचे पाणी तातडीने मिळावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी अर्धनग्न मोर्चा काढलाय। यावेळी मोर्चेकऱ्यांनी तारई सिंचन योजनेचे उपकार्यकारी अभियंता गणेश इंगुळकर यांना निवेदन दिलंय। मी निवडून आलो असतो तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते असं अजब विधान माजी आमदार शहाजी बापू पाटलांनी केलंय। मी 1995 ला निवडून आलो तेव्हा मनोहर जोशी तर 2019 ला निवडून आलो तेव्हा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असा दाखलाही त्यांनी दिला। कोल्हापूरमधल्या राहता तालुक्यामध्ये बिबट्याला पकडण्यामध्ये यश आलंय। गेल्या महिनाभरात एकाच परिसरातून 3 बिबटे वन विभागाने पकडले असून नागरिकांनी परिसरामध्ये आणखी 2 बिबट्यांचा मुक्त वावर असल्याचं म्हटलंय। बातमी कोल्हापुरातून कोल्हापूरच्या वळीवडे रेल्वे स्थानकावर रेल्वे खाली एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे। मृत व्यक्ती मध्य प्रदेशातील असून तो गांधीनगरमध्ये नातेवाईकाकडे आला होता अशी माहिती मिळते। त्याने आत्महत्या का केली याबाबत पोलीस अधिक तपास करतात। दक्षिण सोलापूरच्या बोरामणी गावामध्ये विहिरीचा कठडा कोसळल्याने 2 अल्पवयीन मुलं अडकली आहेत। गावातील 5 ते 6 मुलं विहिरीमध्ये पोहण्यासाठी गेले होते। त्यावेळी अचानक दगडी ढासळल्याने ही सर्व मुलं या विहिरीमध्ये अडकली होती। ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेत तिघांना विहिरीतून बाहेर काढलंय, मात्र 2 मुले अद्याप विहिरीतच अडकली आहेत।